कोल्हापुरात कोल्हापूर महानगरपालिका आणि सिंचन विभाग यांच्यामधील वाद आहे तो विकोपाला गेलेला आहे। खरं तर जवळजवळ महापालिकेकडून 165 कोटी रुपयाची थकबाकी असल्याचा दावा करत सिंचन विभागानं आज कोल्हापुरातील पंपिंग स्टेशन आहेत ते सील केलेले होते आणि या सगळ्या कारवाईनंतर आता महानगरपालिका देखील ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय। सिंचन भवनमधील घरपाळा असेल, पाणीपट्टी असेल, ती देखील थकबाकी आहे आणि त्यामुळं आपण ही सगळे कारवाई करत असल्याचं सांगितलं जाते आणि सिंचन विभागाकडून देखील महानगरपालिकेकडून देखील सिंचनचं जे भवनचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातील ही सगळं सील करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। अचानक ही सगळी कारवाई सुरू करण्यात आली, त्यामुळे इथले जे कर्मचारी आहेत त्यांना अशा पद्धतीनं बाहेर थांबावं लागत असल्याची परिस्थिती आहे ती बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच प्रशासकीय गोंधळ या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय। सिंचन विभागानं दावा केलेला आहे की जवळपास 165 कोटींची थकबाकी महानगरपालिकेकडे आपली आहे, ती तात्काळ भरावी, किमान त्यातली 30 कोटी जी मूळ मुद्दल आहे ती भरल्याशिवाय सील उघडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सिंचन विभागाने घेतली आणि त्यानंतर महानगरपालिका प्रशासन देखील आता ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळते आणि महानगरपालिकेनं देखील सिंचन विभागातली जी काही महत्त्वाची कार्यालये आहेत ती आता पूर्णतः सील केल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती आहे ती या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते। कर्मचारी देखील बाहेर थांबून आहेत, अशा पद्धतीनं अचानकपणे ही सगळी कारवाई झालेली आहे। त्यामुळे आता यावर काय तोडगा काढला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ह्या दोघांच्याही थकबाकीचा वाद आहे तो होत होता। वेगवेगळ्या मंत्र्यांनी देखील किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी देखील यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही आणि आज हा वाद कुठेतरी विकोपाला गेल्याचं चित्र आहे ते बघायला मिळतं। एका बाजूला सिंचन विभागानं पंपिंग स्टेशन्सना सील घातली, त्यानंतर आता महानगरपालिकेनं देखील ॲक्शन मोडवर येत या सिंचन विभागातील महत्त्वाची कार्यालये सील केल्याचं बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। आज महापालिकेला सिंचन विभागाकडच्या थकबाकीकरता ही जप्तीची कारवाई करणं भाग पडत आहे। महापालिकेची जी सिंचन विभागाकडे असलेली थकबाकी आहे ती घरपट्टीची साधारण 7 कोटी 24 लाख आणि पाणीपट्टीची 3 कोटी 30 लाख असे साधारण 10.5 कोटीपर्यंत आहे। पण जलसिंचन विभागाची सुद्धा थकबाकी महापालिकेकडे आहे, पण त्यांची जी मागणी त्यांनी कळवलेली आहे ती साधारण 152 कोटीपर्यंत आहे, ज्याच्यात अनेक पोकळ आकारण्या समाविष्ट आहे ज्या महापालिकेला मान्य नाही आणि याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका होऊन दोन्ही विभागाकडनं 30 कोटीपर्यंत सहमती दाखवण्यात आलेली आहे। त्यापैकी गेल्या वर्षी महापालिकेने 7 कोटीपर्यंत रक्कम भरली, यावर्षीसुद्धा आज सकाळपर्यंत 6 कोटी 40 लाख भरलेले आहे आणि हे घरपट्टी आणि पाणीपट्टीचं समायोजन करून काही रक्कम समायोजित करून कमी करता येते का याविषयी पण चर्चा झाली होती आणि त्या चर्चेच्या म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी झालेल्या त्या चर्चेच्या विरुद्ध जाऊन आज जलसंपदा विभागाने महापालिकेचं बालिंगान नागदेवाडीकडचे पंपिंग स्टेशन सील केलेले आहेत, त्यामुळे महापालिकेला नाईलाजास्तव हे पाऊल उचलावं लागत आहे। खरं तर सिंचन विभागाने भूमिका घेतलेली आहे, किमान 30 कोटी रक्कम आल्याशिवाय सील उघडणार नाही, तुमची भूमिका काय असणार? महापालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे 30 कोटी असे एकदम तयार नसतात, त्यामुळे आम्ही हे टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्यच केलेलं आहे, आम्ही त्याबद्दल नाही म्हणत नाही आहे, परंतु त्यासाठी पाणी कनेक्शन बंद करून सर्वसामान्य लोकांना वेठीला धरायचा हा प्रयत्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।